नकोस. नवऱ्याचा फोन आला होता, बायकोला बोलावंसही वाटत होतं, पण बोलू दिलं का तिला कुणी? हा, सगळे तुटून पडले फोनवर. अरे हो, खरंच की हे माझ्या आत्ता लक्षात आलं. तेव्हा डोकी ठिकाणावर कुठे होती तुमची? अदिती, सॉरी हा. अय्या अदिती, तुझ्या डोळ्यात पाणी? मी कांदा कापते म्हणून येतोय का? नानी, अहो सिद्धूच्या आठवणीने येते पाणी. म्हणजे आता ही पण मोठ्या बाईंच्या पावलावर पाऊल ठेवणार की काय? अदिती, अरे अगं अदिती, हिला काय झालं? हिला कांद्याच्या वासाने मळमळलं असणार. अदिती, हे ऐका ना, हे जे आहे ना ते म्हणजे आपल्याला वाटतंय तेच तर नसेल. नाही नाही, तसं काही नाही. नाही, तसं काही नाहीये. रत्नाका, तुम्ही तर काही बोलूच नका. आम्ही आमचा शोध लावू. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? बघाच. सेटचा फोन आला होता, मिस झाला माझ्याकडून. अदिती, चल जेवायला. नाही नको रत्नाक्का, माझी अजिबात इच्छा नाहीये. का ग, काही वेगळं खावंसं वाटतंय का? चल करून देते. नाही नाही, काहीच नको, काही इच्छाच नाहीये खायची. ए बाई अदिती, तू काही खाल्लं नाही ना तर या बायकांना शंका येईल ना. अहो पण अदिती, अदिती, हे बघ, तुला बरं वाटत नाहीये ना म्हणून इथेच जेवण घेऊन आलो तुझ्यासाठी. ताई काकी, नको, इच्छा नाहीये जेवायची. इच्छा नाहीये? म्हणजे आजच इच्छा नाहीये की हल्ली अदन बदन होतं असं? काय ग, काय होतंय तुला? काही नाही, द्या जेवते मी. अदिती, नको खाऊस. काय ग तुमचं? हा, नाही म्हणतीये ना ती, कशाला आग्रह करतेय तिला? अदिती, तू आराम कर ग, मी जाते यांना घेऊन. हा, अहो नाही नाही रत्नाका, अहो तिला बरं वाटत नाहीये, मग खाऊ दे ना काहीतरी. हा, आणि आम्हाला पण कळू दे ना नक्की काय होतंय ते. काही होत नाहीये. हा, आराम केला की वाटेल बरं. चला चला तुम्ही. ताई, अगं तू मला ते सांगितलंच नाही. चला तुम्ही. अरे चला. काय अगं, ते आपलं ते राहिलं ना सांगायचं. तुझी बातमी लपवणं आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. कठीण नाही, अशक्य वाटतंय मला. देशमुखांना फसवणं सोपं, पण अदितीला नाही. शी इज डिफरंट फ्रॉम दीज पीपल. आय नो हर व्हेरी वेल, बिकॉज आदिती माझी मुलगी आहे. आता काय करायचं मिलिंद? आता काय याचं? हा, बोल. अरे त्या सह्या घेतल्यात का? हो, सह्या घेतल्यात, फक्त फाईल घ्यायची बाकी आहे. काही टेन्शन नाही ना? हा, नो 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 नो, टेन्शन काहीच नाहीये. हा, बाय बाय बाय. ठीक आहे. हे टेन्शन काय म्हणाला तो? काही नाही. चल तू, चल. घोळ तू करायचे, निस्तारायचे मी. चल.
अदिती बेबी कॉफी फॉर यू. चल आज आपण एकत्र कॉफी पिऊया. मॉम अदिती बेटा आय नो सिद्धार्थ नसल्यामुळे तुला एकटं एकटं वाटत असणार, पण आम्ही दोघं आहोत ना, सो डोंट वरी. आणि शिवाय किती दिवस झाले ना आपण असं एकत्र टाइम स्पेंड नाही केला. सो इथे फाईल कुठेच दिसत नाहीये. नकोय मला कॉफी. अदिती पण तुला कॉफी आवडते ना? हो पण आता नकोय मला. तू ती प्लीज बाहेर घेऊन जाशील का प्लीज. मला खूप वास सहन नाही ओके ओके नेते. अरे तुम्ही आज इथे? हो अदितीसाठी कॉफी घेऊन आले होते मी. अहो पण ती प्यायलाच तयार नाहीये. खरं तर तिला कॉफी खूप आवडते हो. हा 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 पण आत्ताच जेवण झालं ना, मग कॉफी कशाला? चला आधी तिची झोपायची वेळ झाली. काय मला सिद्धूला सगळं रिपोर्टिंग करावं लागतं. कधी उठते कधी झोपते, दिवसाला किती श्वास घेते, तिला कोण कोण त्रास देतं, सगळं सांगते मी सिद्धूला. ऐकलं ना आदितीचे डॅड? हो 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 पण आम्हाला आमच्या लेकीशी गप्पा मारायच्या होत्या हो. हो मलाही. आणि आता शिवाय आदिती एकटी बिझनेस हँडल करणार आहे, सो तिच्याशी डिस्कशन करायचंय म्हणून एकत्र म्हणजे कसं. हा 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 नाही ते सगळं नंतर काय ना. आता मलाही खूप झोप आली आहे, तेव्हा प्लीज. ओके गुड नाईट बेटा. गुड नाईट. गुड नाईट. चला झोपायचं ना आता. काळजी घ्यायला हवी. चल चल. तर ही कुठे मधूनच आली? नाही तर काय. पण मिलिंद तू तिथे फाईलच्या बाजूलाच होतास ना, मग का नाही घेतलीस फाईल? आता सगळं माझ्यावर नको ढकलूस. ती रत्ना अक्कल आली नसती ना तिथे तर सगळं व्यवस्थित झालं असतं. ग्रेट. तू पण ना. एनिवे मला ना खूप झोप येते आता. अरे हे महालक्ष्मी तू अशी झोपू कशी शकतेस ग? मिलिंद बापरे 1 वाजलाय. महालक्ष्मी हे महालक्ष्मी उठ उठ उठ. अरे हे महालक्ष्मी उठ. महालक्ष्मी महालक्ष्मी काय काय खाली जा ती फाईल घेऊन ये. अरे असं कोण उठवतं का? आई काय म्हणतोय ते हे बघ. रूम मध्ये जायचं, तिथे एक टेबल आहे त्यावरची लॅपटॉप आहे, त्याच्या खाली काही फाईल्स आहेत, त्याच्यात नेमकी आपली जी फाईल आहे ना ती तिथेच राहून गेली माझ्याकडून. ती घेऊन यायची.